नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे कला आता आबांसाठी आणि अद्वैतसाठी छान असा गरमागरम आल्याचा चहा घेऊन आलेली असते. आबा तिचं कौतुक करतात, म्हणत असतात की कला, अगं अशा थंडगार वातावरणामध्ये असा गरमागरम आल्याचा चहा मिळाला की आनंदच वेगळा असतो, नाही का अद्वैत? तेव्हा इथे अद्वैतला सुद्धा आबांचं म्हणणं हे पटत असतं. कला आबांची त्याचबरोबर घरातल्या सर्व लोकांची अगदी व्यवस्थितरित्या काळजी घेत असते आणि चांदेकरांची सून म्हणून आपलं कर्तव्य पूर्ण करत असते. त्याचबरोबर इथे सौरभने आता नैनाला फोन केलेला असतो आणि सौरभ म्हणत असतो की नैना, तुला माहिती आहे का, तू घरी गेल्यानंतर चांदेकरांची महान व्यक्ती इथे आली होती. तेव्हा इथे नैना म्हणते, चांदेकरांची महान व्यक्ती म्हणजे कला? कला आली होती का तिथे? तेव्हा सौरभ म्हणतो, काय बहिणींचं प्रेम आहे गं. चांदेकरांची महान व्यक्ती मी फक्त म्हणालो तर तू लगेच नैनाचं नाव घेतलंस का? तेव्हा नैना म्हणते, सौरभ, अरे ती कशाला आली होती तिथे, त्याआधी मला सांग ना. ती काय विचारत होती तुला आणि तू तिला काय सांगितलंस? तेव्हा सौरभ म्हणत असतो, नैना, तुला माहिती आहे ना, तुझ्या बहिणीला तुझी किती काळजी आहे. अगं ती तुझ्याबद्दल खूप काही विचारत होती. मला असं वाटलं तिला तुझ्यावरती संशय आला की काय, पण तसं काही झालेलं नाही आहे. मी सुद्धा तिला सगळी माहिती सांगितलेली आहे. पण तुला तर माहिती आहे ना नैना, फुकट मी काहीसुद्धा करत नाही. तेव्हा नैना म्हणते, सौरभ, अरे तू फुकट खोटं कुठे बोलतोयस? मी तुला पैसे देते ना. तेव्हा सौरभ म्हणतो, तेच तर मी तुला म्हणतोय, मी फुकट काहीसुद्धा करत नाही. जोपर्यंत तू मला पैसे देतेस तोपर्यंत माझं तोंड बंद राहणार, आणि जेव्हा तू मला पैसे देणं बंद करशील, मला फसवशील ना, तेव्हा मात्र तोंड उघडायला मला अजिबात वेळ लागणार नाही, असं सौरभ नैनाला म्हणत असतो. तर इथे आबा, अद्वैत, त्याचबरोबर कला, रोहिणी आणि राहुल सगळेजण हॉलमध्येच असतात. तिथे येतात इन्स्पेक्टर शिंदे. शिंदे आल्यानंतर म्हणत असतात की अद्वैत चांदेकर घरामध्ये आहेत का? तेव्हा अद्वैत येतो आणि म्हणतो, काय झालं इन्स्पेक्टर, बोला ना. तेव्हा इकडे इन्स्पेक्टर म्हणत असतात की अद्वैत चांदेकर, तुम्हाला आमच्याबरोबर पोलीस स्टेशनला यावं लागेल. तेव्हा अद्वैत म्हणतो, का, पण कशासाठी, काय काम होतं? तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की एका मुलीने तुमच्यावरती विनयभंगाचा आरोप केलेला आहे. तेव्हा इथे सगळ्यांनाच आता खूप मोठा धक्का बसतो की एका मुलीने अद्वैतवरती एवढा मोठा आरोप कसा काय केला. हे खरं आहे की खोटं, या गोष्टीचा आता सगळेजण विचार करत होते. अद्वैतवरती एक मुलगी असा आरोप का करेल? त्याच्यानंतरला अद्वैत म्हणतो, काय, माझ्यावरती विनयभंगाचा आरोप? पण मी तर असं काहीच केलेलं नाही आहे. कुणी केले माझ्यावरती आरोप? तेव्हा शिंदे त्या मुलीला बोलवायला सांगतात. ती मुलगीसुद्धा तिथे आलेली असते आणि ही तीच मुलगी असते जी कोकणामध्ये अद्वैतबरोबर सतत मागेपुढे करत असते. त्याला भांगसुद्धा प्यायला देते. तेव्हा अद्वैत म्हणतो, ही मुलगी, या मुलीला तर मी ओळखतो आणि मीच नाही तर खरेसुद्धा ओळखते. तेव्हा इकडे इन्स्पेक्टर म्हणतात की प्रश्न ओळखीचा नाही आहे, तिनेच तुमच्यावरती विनयभंगाचा आरोप केला आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो, पण हे कसं शक्य आहे? मी असं काही केलेलं नाही आहे. तू खोटं का बोलतेस? आणि ही त्या गावातली मुलगी आहे. इन्स्पेक्टर, आमची गाडी बंद पडली होती दिव्यागरला जाताना, आणि तेव्हा मी एका गावामध्ये थांबलो होतो कोकणामध्ये. तिथे सुद्धा ही मुलगी होती. हिला सगळेजण शालू शालू अशी हाक मारत होते. हिचं नाव आहे शालिनी, बरोबर ना? तेव्हा ती मुलगी म्हणत असते, बघितलंत ना इन्स्पेक्टर साहेब, यांना माझं नावसुद्धा माहिती आहे. आल्यापासून त्या गावामध्ये यांची नजर माझ्यावरतीच होती आणि सतत माझ्या मागे पुढे करत होते, आणि नंतर यांनी माझ्याबरोबर डावसुद्धा साधला. तेव्हा ती मुलगी आता सगळ्यांसमोर खोटंच बोलत असते. अद्वैतने तसं काहीही केलेलं नसतं. उलट अद्वैत आणि कला त्या गावामध्ये गेल्यापासून ती मुलगीच अद्वैतच्या मागेपुढे करत असते. पण इथे सांगत असताना ती सगळी चुकी अद्वैतची आहे अशा पद्धतीने सांगत असते. तेव्हा इकडे अद्वैत म्हणत असतो, नाही इन्स्पेक्टर, ही मुलगी खोटं बोलते. अहो, मी असं काही केलेलं नाही आहे. तुम्ही मला ओळखत नाही का? माझ्यावरती कुणीही असे खोटे आरोप करेल आणि तुम्ही मला आरोपी सिद्ध कराल का? असं होणार नाही. मी असं काही केलेलं नाही आहे. ही मुलगी खोटं बोलते आहे. तेव्हा सरोज म्हणत असते आणि इन्स्पेक्टर शिंदे, अहो तुम्हाला माहिती नाही आहे का चांदेकरांची इथे इज्जत काय आहे ते? आणि अद्वैतला तुम्ही ओळखत नाही. अद्वैत असं काही करणार नाही, मला माहिती आहे. तेव्हा इकडे शालिनी म्हणत असते, पण त्यांनी असं केलं आहे. तुम्हाला तुमचा मुलगा हा चांगलाच वाटणार. पण मला माहिती आहे ना तुमच्या मुलाने काय केलं आहे ते. माझ्याबरोबर वाईट वागले ते खूपच, आणि पुरावासुद्धा आहे माझ्याकडे. ती मुलगी म्हणत असते की सुटाबुटातला माणूस, पण मन एवढं काळं असेल असं वाटलं नव्हतं. खूपच काळं मन आहे तुमचं. पैसा असला म्हणून काय झालं? आम्ही गरीब जरी असलो ना,
तरी गरिबाकडे इज्जत असते आणि इज्जत आम्हाला लाख मोलाची असते, कळलं ना? पण तुम्ही त्या इज्जतीलाच हात लावण्याचा प्रयत्न केलात, कळलं का तुम्हाला? पण मी सुद्धा शांत बसणार नाही. त्या इज्जतीसाठीच मी इथे आली. आधी मला भीती वाटत होती की तुमच्या विरोधामध्ये पाऊल उचलू की नको, पण नंतरला विचार केला की तुमच्यासारख्या लोकांना सुद्धा धडा शिकवल्याशिवाय तुम्ही स्वस्थ बसणार नाही. आज मला तुम्ही चुकीचं ठरवलंत, अजून दुसऱ्या कुठल्यातरी मुलीबरोबर तुम्ही असंच वागाल. इन्स्पेक्टर, तुम्ही माझी केस नोंदवून घेतली आहेत ना? आताच्या आता ह्या माणसाला अरेस्ट करा आणि याला याच्या गुन्ह्याची शिक्षा भोगू द्या. मी तुम्हाला सांगते ना, या माणसाने माझ्याबरोबर चुकीचे वागले होते. यांनी माझा विनयभंग करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अशी ही कंप्लेंट मी कुणी खोटी तर करणार नाही ना, आणि तुमच्याच विरोधात का करेन? पण तुम्ही चुकीचं वागला आहात. तुम्हाला काय वाटलं गरिबाला तुम्ही त्रास द्याल आणि ती गुपचूप बसतील का? अशा कितीतरी मुलींना तुम्ही गप्प केले वाटतं. म्हणून माझी कंप्लेंट केलेली असताना देखील तुम्ही सगळेजण मला चुकीचं ठरवताय. तेव्हा इकडे आता सरोज खूपच जास्त चिडते. सरोज म्हणत असते, मुली तोंड बंद ठेवा तुझं, मी आत्ताच सांगते तुला. माझा मुलगा अद्वैत चांदेकर असं अजिबात वागणार नाही. तुला आम्ही कोण साधीसुधी माणसं वाटतो का? अशी कोण अहिरीगैरी वाटतो का तुला? तेव्हा तू माझ्या मुलावरती अशी कंप्लेंट केलीस, असे आरोप करायला आलीस. तेव्हा इन्स्पेक्टर शिंदे म्हणतात, मॅडम तुम्ही शांत व्हा आणि हे बघा, कायदा हातात घेऊ नका. तिने केस केली आहे म्हणून चौकशीसाठी अद्वैत चांदेकर यांना पोलीस स्टेशनला यावंच लागेल. तेव्हा आबा म्हणत असतात, हे शिंदे काय बोलताय तुम्ही? याचा अर्थ तुम्ही आमच्यावरती संशय घेताय. अहो, तुम्ही ओळखत नाही का आमच्या अद्वैतला? आणि तसंही आमचा चांदेकर घराणा म्हणजे कोल्हापूरमधील प्रतिष्ठित घराणा आहे. आणि तेवढंच नाही, आम्हाला काहीतरी मानसुद्धा आहे, आमची इज्जत आहे. आणि ऑफिसमध्ये बाहेर अद्वैत एवढ्या मुलींबरोबर काम करतो, एवढ्या मुलींना तो भेटत असतो, पण एकाही मुलीने किंवा दुसरं कुणी स्टाफने त्याच्या विरोधामध्ये कंप्लेंट केलेली नाही आहे किंवा चुकीचा वागलाय असं एक शब्दसुद्धा कोणी बोलणार नाही. सगळेजण त्याचा रिस्पेक्ट करतात, त्याची इज्जत करतात. घरामध्ये सुद्धा आमच्या एवढा स्टाफ काम करतो, पण कुणी त्याच्या विरोधात काही बोलत नाही. उलट सगळेजण त्याच्याबरोबर चांगले वागतात. तो सगळ्यांना तेवढीच इज्जत देतो. आम्ही आमच्या डोळ्याने बघतोय ना. आणि तुम्ही सरळ सरळ त्याच्यावरती एवढा मोठा विनयभंगाचा आरोप केला एका मुलीने, आणि तुम्ही सुद्धा आरोपी म्हणून त्याला अरेस्ट करायला आलात. हे चुकीचं आहे. तुम्ही आधी या गोष्टीची शहानिशा करायला हवी होती आणि तेव्हाच तुम्ही इथपर्यंत यायला हवं होतं. एखाद्या माणसावरती एवढा मोठा आरोप करताना थोडा तरी विचार करायला हवा होतात. तेव्हा इकडे इन्स्पेक्टर म्हणत असतात की हे बघा आबासाहेब, मी कुठलेही आरोप करत नाही आहे. त्यांनी कंप्लेंट केली आहे आणि मी फक्त इथे त्याची शहानिशा करायला आलो आहे असं समजा. आणि तिच्याकडे पुरावे आहेत. मोबाईलमध्ये जे काही फोटोज असतात आणि हे तेच फोटोज असतात, तेव्हा ती मुलगी तिथे उभी राहून अद्वैतकडे बघत असते आणि अद्वैत तिथून जात असताना त्याचा तोल जातो आणि तेव्हा ती मुलगी त्याला आधार देते. त्या मुलीने त्याचे हात पकडलेले असतात, पण ते फोटो आता चुकीच्या दृष्टिकोनातून ती सगळ्यांना दाखवत असते की बघा बघा, याने माझा विनयभंग करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण प्रेक्षकांनो, तसं काही झालेलं नसतं. ती मुलगी फक्त आणि फक्त फसवण्यासाठी अद्वैतला तिथे आलेली असते. तिचा उद्देश काहीतरी वेगळाच असतो. तेव्हा तो फोटो आता सगळेजण एक एक करून बघत असतात. तेव्हा इथे आता रोहिणी म्हणत असते राहुलला की राहुल, मजा येते ना? तेव्हा राहुल म्हणतो, मम्मा खूप मजा येते, तुला काय सांगू. आता बघ, दिव्यागरला गेलो, तिथे जाऊन डीलसुद्धा मीच फायनल केली. सगळ्यांनी माझं कौतुक केलं, भरभरून कौतुक केलं आणि आता कामाकडे सुद्धा मी लक्ष देतोय. आणि इथे बघ, अद्वैतचं काय झालं? अद्वैतने डीलसुद्धा फायनल केली नाही आणि विनयभंगाचा आरोप झाला त्याच्यावरती. आता याच्यामध्येच अडकून राहणार सर. तेव्हा इथे इन्स्पेक्टर शिंदे म्हणत असतात की मॅडम, बघितलात का तुम्ही फोटो? हा फोटो तर खोटं बोलत नाही आहे ना. याच्यामध्ये तुम्ही बघताय अद्वैत चांदेकर आणि मुलगी दोघेही त्याच्यामध्ये आहेत. तेव्हा आता आम्हाला अद्वैत चांदेकरला पोलीस स्टेशनला घेऊन जावंच लागेल. तेव्हा कला म्हणत असते, एक मिनिट थांबा, हे फोटो आहेत ना कोकणातले आहेत. जेव्हा तिथे आम्ही एक वस्ती थांबलो होतो आणि तिथे फक्त अद्वैत एकटा नव्हता, मी सुद्धा होते. आणि ही मुलगी तिथे कशी वागत होती ना, ते मी माझ्या डोळ्याने बघितले. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही अद्वैतला गुन्हेगार म्हणून तुमच्याबरोबर घेऊन जाऊ शकत नाही. तुम्हाला कळतंय का? मी कला अद्वैत चांदेकर, मी अद्वैत चांदेकरची बायको. या मुलीला मी सुद्धा तिथे बघितलं होतं आणि ही मुलगी अद्वैतच्या सतत मागे पुढे करत होती, हे सुद्धा मी तुम्हाला सांगते. आणि तिथे गावामध्ये मी 24 तास अद्वैतच्या बरोबरच होते. असा एकही क्षण नव्हता जेव्हा आम्ही दोघेजण एकमेकांपासून वेगळे होतो. कार्यक्रमामध्ये सुद्धा आम्ही दोघेजण सोबतच गेलो होतो आणि घरीसुद्धा सोबतच आलो होतो. ही मुलगी खोटं बोलते. अद्वैतने असं काही केलेलं नाही आहे. मी तिथले आय विटनेस म्हणून आणि अद्वैत चांदेकरची बायको म्हणून हे मी तुम्हाला खात्रीने सांगते की अद्वैत असं कधीच वागू शकत नाही. हिच्याबरोबरच नाही,
कुठल्याच मुलीबरोबर तो असं वागू शकत नाही, हे मी तुम्हाला खात्रीने सांगते. एका मुलीने आरोप केले, कुठल्याही गोष्टीची शहानिशा न करता तुम्ही तिची कंप्लेंट नोंदवून घेतलीत आणि लगेच इथे अद्वैतला आरोपी म्हणून सिद्ध करायला आलात. एका या फोटोने काही सिद्ध होत नाही आहे. तेव्हा अद्वैतने काही केलेलं नाही आहे. ही मुलगी त्याला फक्त इथे अडकवण्यासाठी आलेली आहे असं मला वाटतं. तेव्हा तुम्ही आधी या मुलीची चौकशी करा. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात, हे बघा मॅडम, आम्ही तुमची गोष्ट समजू शकतो, पण आता या मुलीने आरोप केलाय की नाही, त्याच्यामुळे त्यांना आमच्याबरोबर यावंच लागेल. चला जाधव घ्या त्यांना. तेव्हा इकडे आता कला म्हणत असते की हे बघा इन्स्पेक्टर, तुम्ही अद्वैतला अशा पद्धतीने घेऊच जाऊ शकत नाही. मग तो काही आरोपी नाही आहे, त्याच्यावरचा गुन्हा अजून सिद्ध झालेला नाही आहे. ही मुलगी काही सांगेल तुम्हाला, कुठलेही फोटो दाखवेल आणि काय तुम्ही लगेच विश्वास ठेवाल का? मी अद्वैत बरोबर तिथे होते. मी सांगते ना, त्याने काही चुकीचं नाही केलं आहे. मी सुद्धा तुमच्याबरोबर येणार. तुम्ही त्याला गुन्हेगारासारखं नाही घेऊन जाऊ शकत. तेव्हा सरोज म्हणते की मी पण येणार आहे बरोबर. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की ठीक आहे, ज्याला यायचं आहे ते आमच्याबरोबर येऊ शकतात. तेव्हा आता कला, सरोज, अद्वैत तिघेही जण पोलीस स्टेशनला जात असतात. तेव्हा इकडे आबा म्हणत असतात की देवी आई, अगं हे कुठलं नवीन संकट आणलेस तू आता? हे जे काही संकट आलंय ते आता दूर होऊ दे, आमच्यापासून लवकरात लवकर दूर जाऊ दे. तेव्हा इथे राहुल म्हणत असतो एका बाजूला येऊन की सगळेजण म्हणतात की राहुल फक्त वाट लावतो, वाट लावतो. हो ना, मग आता बघा हा राहुल कशी वाट लावतो ते. आणि तो आता मीडिया रिपोर्टरला फोन करतो आणि म्हणत असतो की तुम्हाला जर ब्रेकिंग न्यूज हवी असेल ना, तर अद्वैत चांदेकर पोलीस स्टेशनमध्ये गेलेत, तिथे तुम्ही जा आणि तिथे ही ब्रेकिंग न्यूज तुम्ही घ्या. तेव्हा इकडे रोहिणी येते आणि म्हणते, राहुल, अरे हे काय केलंस तू? तेव्हा राहुल म्हणत असतो की मम्मा, तू ऐकलंस का? मला असं वाटलं की दुसरं कुणीतरी आहे. तेव्हा रोहिणी म्हणते, ठीक आहे रे, मी सगळं ऐकलंय आणि तू जे काही केलंस ना ते परफेक्ट केलेलं आहेस, माझं काहीही म्हणणं नाही आहे, असं आता रोहिणी म्हणत असते. तरी ते पोलीस स्टेशनमध्ये अजून अद्वैत पोहोचलेला सुद्धा नसतो. तेवढ्यातच तिथे काही बायका आलेल्या असतात आणि त्याचबरोबर मीडिया रिपोर्टरवाले ब्रेकिंग न्यूजसाठी सुद्धा आलेले असतात. तेव्हा इथे अद्वैत म्हणत असतो की आई, अगं हे पत्रकार इथे काय करतायत? तेव्हा सरोज म्हणत असते की अजून आपण इथे पोचलो सुद्धा नाही आणि त्याचबरोबर ही लगेच बातमी कशी काय लीक झाली? आणि ते पण असू दे, तुझ्यावरचा गुन्हासुद्धा सिद्ध झालेला नाही आहे, तर हे लोक इथे कसे काय पोचले? तेव्हा इथे कला आणि अद्वैत, सरोज गाडीमधून उतरल्या मीडिया रिपोर्टरवाले तिथे जमा होतात आणि अद्वैतला प्रश्न विचारायला सुरुवात करतात. ते म्हणतात की हे काय अद्वैत चांदेकर, तुमच्यावरती एवढा मोठा गुन्हा दाखल झालाय, तुम्ही एका मुलीचा विनयभंग केलात, हे सगळं खरं आहे का? तेव्हा तिथे ज्या बायका असतात त्या म्हणत असतात की खरं असल्याशिवाय एका मुलीने येऊन विनयभंगाचा आरोप केलाय का त्यांच्यावरती? चेहऱ्यावरून तर बघा किती साधा भोळा आणि सरळ वाटतोय, पण मनामध्ये एवढी घाण असेल असं वाटलं नव्हतं. एका गरीब मुलीवरती हात टाकायला लाज नाही वाटली का तुम्हाला? तिच्याबरोबर छेडखानी करायला लाज नाही का वाटली? तेव्हा मीडियावाले म्हणत असतात की अद्वैत चांदेकर, याच्यावरती तुम्हाला काय म्हणायचं आहे? हे सगळं खरं आहे का? त्या मुलीने जी काही तुमच्यावरती कंप्लेंट केली ते सगळं खरं आहे का? तेव्हा इकडे त्या बायका म्हणत असतात की श्रीमंत माणसं पैसा असल्यामुळे वाटेल तसं वागत असतात, त्यांच्या वागण्याला काही मर्यादाच नसते. तेव्हा इकडे आता सगळेजण म्हणत असतात की तुमच्या बायकोचं आणि तुमचं नातं हे चांगलं नाही आहे, तुमचं वैवाहिक आयुष्य हे एवढं तुमच्या मनाप्रमाणे झालेलं नाही आहे, त्याच्यामुळे तुम्ही असं वागता का? त्याच्यामुळे तुमच्या वागण्यामध्ये असे बदल झालेले आहेत का? तेव्हा ते म्हणत असतात की आबा चांदेकर यांचं एवढं मोठं नाव आहे कोल्हापूरमध्ये, त्यांचे तुम्ही नातू आहात. आबा चांदेकरनं काय वाटलं असेल ना तुमच्यावरती जेव्हा हा विनयभंगाचा आरोप झाला, तेव्हा तुम्हाला काय वाटलं? तेव्हा इथे अद्वैत म्हणत असतो की हे बघा, हे आरोपच आहेत, अजून तो गुन्हा सिद्ध झालेला नाही आहे. आणि तो मनामध्ये म्हणत असतो की माझ्यापुरतं होतं तोपर्यंत ठीक आहे, पण आता हे लोक आबांचं सुद्धा नाव घ्यायला लागलेत आणि हे मला अजिबात चालणार नाही आहे. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. आता त्या फोटोवाल्याला पकडलेलं असतं ज्याने मोबाईलमध्ये हे फोटोज काढलेले असतात. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणत असतात की मॅडम, तुमचा हा फोटो मी बघतोय, पण त्याच्यामध्ये अद्वैत चांदेकर यांनी जरी तुमचा हात पकडला असला तरीसुद्धा तुम्ही नकार देता असं काही दिसत नाही आहे. उलट तुम्ही खूपच जास्त कम्फर्टेबल आहात असं वाटतंय. तेव्हा कला म्हणत असते आणि इन्स्पेक्टर, जेव्हा विनयभंग होत असतो तेव्हा कोणी फोटो काढत बसतं का? ते पण असं उभं वगैरे राहून? तेव्हा कला म्हणत असते की तुम्ही एक काम करा,
तुम्ही या फोटोग्राफरवाल्याच्या विरोधामध्ये आता कंप्लेंट नोंदवून घ्या आणि त्या माणसाला आधी अरेस्ट करा, याच्या विरोधामध्ये कंप्लेंट नोंदवा. तेव्हा इकडे इन्स्पेक्टर साहेब आता त्या माणसाचं केस वगैरे पकडतात आणि म्हणत असतात की कोण आहे हा माणूस, आता याला चांगली अद्दल घडवली पाहिजे. तेव्हा शालिनी खूपच जास्त घाबरते. जेव्हा गावकऱ्यांना विचारलं जातं ही मुलगी कोण आहे, हिला ओळखता का, तेव्हा सगळेजण म्हणतात ही मुलगी गावामध्ये नवीन आहे, आम्हाला नाही माहिती ही कुठून आले, कुठे राहते, ही गावामध्ये नवीन आहे. तेव्हा तो माणूस म्हणत असतो की सोडा मला, सोडा, तुम्ही मला अरेस्ट करू नका, अटक करू नका, मी काही केलेलं नाही आहे, जे काही केलेलं आहे ते सगळं या मुलीने केलेलं आहे, असं तो आता मुलगा म्हणत असतो. तेव्हा इथे कलाने आता चांगली शक्कल लढवलेली असते आणि त्या माणसाच्या तोंडून खरं वधवून घेतलेलं असतं.